नमस्कार. आज आपण बनवतोय मस्त खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. तर इथे मी एक मोठी जुडी कोथिंबीरची घेतली आहे. ती अशी निवडून घेतली आणि 4 वेळा स्वच्छ पाण्यातनं धुवून चाळणीवर निथळवून ती मी इथे घेतलेली आहे. आता पुढच्या प्रोसिजरसाठी एका मोठ्या वाटीने इथे मी 1 वाटी डाळीचं पीठ, त्याचबरोबर 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 पेक्षा थोडंसं कमी इथे लाल तिखट घेतलं आहे मी, त्याचबरोबर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. इथे तुम्हाला मिरचीचा ठेचा घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकता. आता हे सगळे जिन्नस मी मिक्स करून घेते. त्याचबरोबर चवीनुसार मीठ जाईल यामध्ये. आता ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या कोथिंबीर मोजून घेतलेली आहे. पीठ आपल्याला जसं लागेल तसं आपण ॲड करूया. नंतर पाण्याचा जराही वापर करायचा नाही. तर आता इथे मला मिश्रण ओलसर वाटत होतं म्हणून पुन्हा मी अर्धी वाटी पीठ इथे ॲड केलं आहे. त्याचबरोबर मसालेसुद्धा थोडे थोडे मी ॲड केलेले आहेत. तर इथे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया, व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर इथे आता तुम्ही बघू शकता मिश्रण माझं अगदी व्यवस्थित इथे मिक्स झालेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याची. पाहिजे तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावू शकता. आता वाफवण्यासाठी इथे मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यातलं अर्धं मिश्रण घेऊन याचा असा लंब गोलाकार असा गोळा मी तयार केला आहे. तो चाळणीवर ठेवून घेतला आहे. त्या प्रमाणात माझे इथे 2 कोथिंबीरचे असे गोळे इथे तयार झालेले आहेत. आता याला झाकण ठेवून 20 मिनिटं वाफवून घेऊयात. 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असा गोळा आपला कोरडा आहे इथे तयार झाला आहे आणि अशा इथे वड्या ह्या अशा कट करून घेतल्यात मी. आता इथे शॅलो फ्राय करणार आहे. तर पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये सगळ्या वड्या लावून घेतल्यात. एक बाजू फ्राय करून झाली की त्या उलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा तांबूस रंग येईपर्यंत मस्त खमंग अशा वड्या आपल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे सगळ्या वड्या माझ्या तयार आहेत. मस्त कुरकुरीत खमंग वडी तयार आहे. डिटेल व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा. थँक्यू.